4 5 6 7 8 9 10 2 3 4 आणि 5. परत पाय सैल करून घ्या आणि परत आता डोळे बंद करा. डोळे बंद करून बघा डावीकडे जास्त भार टाकलाय का उजवीकडे जास्त टाकलाय बघा. डोळे बंद करून काढायचं. डावीकडे जास्त भार आहे का उजवीकडे जास्त भार बघ. मला सांग. डोळे बंद करा. हां पाय खाली घे. फक्त डोळे बंद करा आणि बघ डाव्या साईडला तू जास्त वजन टाकले बॉडीचं की उजवीकडे. डावीकडे उजवीकडे मीनू राइट. तो अभी आगे को यानी आप एक ही पैर पे खड़े हो. तुम्ही किती पायावर थांबताय? एक. त्यातून पायाचा उपयोगच नाही. किमान 1.5 तरी पायावर थांबला किंवा 1.25 पाय. जर तुम्ही समजा डाव्या साईडला जास्त भार दिला तर हा भाग सगळा हलका ठेवला. हा हलका ठेवल्यामुळे काय होणार आहे? की खाली जाणार आहे हे आपसूक असं होत चालू जाणार. म्हणजे चालताना हे असं होतं थोडंसं असं हे आपोआप हे हाड कसं बनलं जातं. जर तुम्ही एका साईडला भार दिला तर जिकडे दिला तो भाग खाली जाईल. जो अलगद ठेवला तो भाग वरून चढेल. मग जर दोन्ही सीटपैकी एक असं झालं तर त्याच्या जवळपासचं मास कसं होणार आहे? तेही वर खाली. मग त्याच्यावरचा भाग जिथं आपण ब्राची पट्टी लावतो तिथला भाग कसा वाढणार आहे? तिकडची लेअर अजून जास्त खुली होईल. त्या साईडचा खांदा काय होईल? वर उचलतो. ह्या सगळ्या गोष्टी बिघडत जातात. शक्यतो हे कधी दिसतं? ज्यावेळी तुम्ही लेगिन्स घालता, ज्यावेळी तुम्ही फिट पॅन्ट घालता आणि शॉर्ट क्रॉप टॉप घालता तेव्हा इथून इकडचा सगळा भाग बघायचा. लूज पॅन्टमध्ये काही दिसणार नाही. लेगिन्समध्ये आणि शॉर्ट किंवा जेगिन्स घाला तेव्हा. ज्यावेळी तुम्ही साडी नेसाल डीप नेक ज्यावेळी घालता बॅक साईडचा आणि आरशामध्ये बघून पण तो फोटो काढायला लावायचा. म्हणजे पुढची साईड पडते मागची साईड पडते आणि मग बघा तुम्ही तुमच्या खांद्याचा इकडूनचा इकडा भाग इकडूनचा इकडा भाग ते सगळं बिघडतं कशामुळे? किंवा काय काय जणांचे ब्लाऊज असतात त्याची शिवण असते ब्लाऊजची ते पार इथपर्यंत आलेली असते खाली उघडलेली असते. किंवा मग आपल्या ब्रेस्टचा एक भाग डावी छाती खाली किंवा उजवी छाती वर किंवा उजवी खाली डावी वर हे असं होतं की नाही? आंघोळ करताना पण आपण बघितलं समजा स्वतःकडे तर एक स्तन छोटा आहे एक स्तन मोठा आहे. त्याचं कारण काय असतं की तुमच्या पायापासून ते बिघडलेलं असतं. तसंच सीट्स आपण ज्या 2-2 गोष्टी आहेत 2 डोळे 2 गाल 2 हात 2 पाय 2 सीटचा भाग 2 मांड्या 2 स्तनांचा भाग हे सगळं 2-2 जे आहे ते बिघडत जातं. कशामुळं? केवळ पायाचा भाग एकाच बाजूला जास्त बिघडतो. आज आपल्याला त्या गोष्टी घ्यायच्या. दोन्ही पाय आपल्या कमरे एवढं डिस्टन्स जेवढी आपली कमर तेवढे आपले पाय पायामध्ये डिस्टन्स. हां आता अंगठी आत गेली अंगठी आत घ्या आणि त्याचा थोड्याशा बाहेर समान पाय आहे का? आता दोन्हीकडे आपण भाव देणार आहे. हां दोन्ही पायाच्या बोटांना असं ताणून घ्या. ताण चालू आणि ते तसेच पाय खाली देतात आणि थोडंसं दाब द्या त्याच्यावरती आणि पुन्हा टाच खाली टाच ते कॉल. आता परत डोळे बंद करून बघा. आता सांगा मला कुठल्या भागावर जास्त भाग? उजव्या की डाव्या? दिदी उजव्या. मीनू जुई डाव्या. बरं आता तुम्ही दोघी. हां तुझा कुठल्या भागावर आहे? उजव्या ना का डाव्या? पलीकडच्या ना. तुझा कुठे भाग आहे जास्त? हां आता डोळे उघड. डावा पाय बघ. अंगठ्याच्या बाजूला तो अलगद ठेवले का करंगडीकडे जास्त दाब दिला? अंगठ्याकडे जास्त दाब दिला. आता करंगडीकडे थोडा शिफ्ट कर.
सेम तसंच उजव्या पायाकडे कर. हां, दाब दे छान. सेम तुझं. हां, प्राणायाम कर. 5 प्राणायाम कर. 5 फक्त श्वास घे आणि सोड. बघ आता अंगठ्याकडे जास्त आपण प्रेशर दिलंय का कळकळीकडे जास्त प्रेशर दिलं. जर दिलं असेल तर दोन्हीकडे समान द्या. हे का इथं दाब चांगला द्या दोन्ही पायांना, त्यानंतर इथे चांगला दाब द्या. आपोआप बॅलन्स होईल. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्या. आता डोळे बंद करून आणि सावकाश सावकाश दोन्ही हात डोक्याकडे मागे 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 कर. आणि आता पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत टाच करायची. हातांची पोझिशन तीच बघायचं. पाय टाच वर घेतल्यानंतर बॉडीचा कुठला भाग बॅलन्स सोडतो. प्रार्थना करून सोडायचं. कुठं वाटलं की आपला